आता पाहूया कशी सुरू आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी। गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा। राज्यातील भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी 25,000 अनुदान मिळणार। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून शहरात पाहणी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्य गणेश मंडळांना भेट देत घेतला आढावा। चाकरमानी शब्द अवमानकारक असून त्याऐवजी कोकणवासीय असा शब्द वापरा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश। लवकरच परिपत्रक काढण्यात येणार। कोकणवासियांसाठी पहिली मोदी एक्सप्रेस रवाना। दादर रेल्वे स्थानकावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मोदी एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा। मंत्री नितेश राणेंची उपस्थिती। गणेशोत्सव काळात जादा रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। कोकण कन्या तब्बल 3 तास, तुतारी एक्सप्रेस 1 तास 30 मिनिट, राजधानी एक्सप्रेस 4 तास उशिराने। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीवर निर्बंध। 3 टप्प्यात अवजड वाहतुकीवर निर्बंध। मार्गावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी आरटीओचं पथक तैनात। मुंबईत गणेशोत्सवासाठी आजपासून लालपरी सज्ज। एसटीच्या 5103 बस आरक्षित। कोकणवासियांसाठी 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान अधिकच्या बस सोडण्याचा निर्णय। पुण्यातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आजपासून एसटीचं ग्रुप बुकिंग करता येणार। ग्रुप बुकिंग केलेल्या रविवारपासून बस सोडण्यास सुरुवात होणार। आतापर्यंत राज्यात सर्वदूर आणि समाधानकारक पाऊस। मुंबईतही सरासरीपेक्षा जास्त पाऊस। जलाशयांमध्येही क्षमतेच्या 82% साठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठा वाढला। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व 4 धरणात 95.43% पाणीसाठा। खडकवासला धरणातून आतापर्यंत जवळपास 14 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आलं। पुण्यातील ताम्हिणीत केवळ 4 दिवसातच 1000 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस। गेल्या 3 ते 4 दिवसात पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला पावसाने झोडपलं। नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला। गेल्या 3 दिवसांपासून गंगापूर धरणातून विसर्ग सुरू होता। नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ। बुलढाण्यातील उतावळी नदीवरील प्रकल्प यंदा ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो। प्रकल्पाची विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। क्वीन्स नेकलेस म्हणूनही प्रकल्पाला ओळख। पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग। पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील पूल पाण्याखाली गेला। इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 69 फुटावर। कटके गल्ली व शेळके गल्लीमध्ये पुराचं पाणी। 12 कुटुंब स्थलांतरित। 45 जनावरं छावणीत। जळगावच्या 40 गावातील डोंगरी नदीवरील 2 धरणं ओव्हरफ्लो। वलठाण नंतर कोदगाव धरण 100% भरलं। कोदगाव धरणातून मुदखेड धरणात विसर्ग सुरू। नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी पाऊस। पावसामुळे पिकांना जीवनदान। शेतकऱ्यांना दिलासा।